सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 11 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. कुसुमला तिच्या चुलत जावा आणि कुबेरचं वागणं अजिबात आवडत नव्हतं. तिने त्या बायकांना त्याच्यासमोर शिव्या घातल्या आणि म्हणाली, त्यांच्यासोबत जाऊन झोपा. मी तुमच्या लायकीची नाही ना? त्या छिनाल बाया तुम्हाला आवडतात ना? मग जा तिच्याकडेच. आणि आता कुबेरला ते सहन झालं नाही आणि त्यानं तिच्या कानाखाली दिली आणि तिच्याकडे पाठ करून झोपला. कुसुम आता एकटीच मुसमुस करून रडत होती. 1-2दा उठून ती बाहेरसुद्धा जाऊन आली. तिला आता झोप येत नव्हती या विचारानं की नक्की कुबेर आणि त्यांच्या त्या वहिनीमध्ये काही संबंध असतील का. कुसुमचा स्वभाव म्हणजे अगदी नाकासमोर चालणारा स्वभाव होता. ती अजिबात इकडे तिकडे सुद्धा बघत नसायची. तरुण पुरुषांसोबत तर ती बोलतच नसायची. फक्त वयस्कर पुरुषांसोबत, तिच्या सासऱ्याच्या, वडिलांच्या वयाच्या पुरुषासोबत ती बोलायची. आणि ज्या बायका अशा घाणेरड्या वृत्तीच्या आहेत असं तिला वाटायचं, त्यांच्यासोबत सुद्धा ती बोलत नव्हती. आणि तिचं हे वागणं म्हणजे त्या बायकांना तिचा शिष्टपणा वाटायचा. आता खूप उशीर झाला तरी कुसुम एकटीच जागी होती. आज कुबेर पुन्हा तिच्याजवळ आलाच नाही किंवा तू का रडतेस, रडू नकोस असं सुद्धा म्हणाला नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिला म्हणाला, माझ्यासाठी आंघोळीचं पाणी ठेव. तिने त्याला आंघोळीचं पाणी चुलीवर तापायला ठेवलं आणि कुबेरने त्याचे कपडे काढून अंडरवेअरवर उघडाच बसला होता. आणि अचानक त्याची एक चुलत वहिनी आली, जी सगळ्यात जास्त चावट होती, आणि म्हणाली, भाऊजी, अहो अजून अंघोळ केली नाही होय? असं म्हणून ती कुबेरच्या गोऱ्या शरीरयष्टीकडे टक लावून बघायला लागली. कुबेर गोरा होता, शरीरानं दणकट होता आणि तिचा नवरा आधीच काळा होता आणि शेतात काम करून करून जास्तच काळा झाला होता. आणि ती बया खूपच वेड्यासारखं त्याच्याकडे बघत होती. पापणी पाडायचं नावच घेत नव्हती. कुबेरनं हे पाहिलं आणि त्यानं लगेच टॉवेल लावला कमरेला आणि तिनं डोक्यावरची धुण्याची बादली खाली ठेवली. आणि कुबेर म्हणाला, वहिनी, पण तुम्ही कुठे निघाला इतक्या सकाळी सकाळी? ती म्हणाली, मी निघाली आहे विहिरीवर कपडे धुवायला. आणि त्याच्याजवळ येऊन म्हणाली, बाई, भाऊजी, इथे भाजलं होतं का तुम्हाला? बघू तरी. असं म्हणून त्याच्या छातीला भाजलेल्या त्याचे जे वण होते त्यावर तिनं तिचं एक बोट फिरवलं. आणि हे सगळं जवळच असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये सकाळी सकाळी गोठा लोटणारी आणि लेंड्या गोळा करणारी कुसुम पाहत होती. तिला तिचा प्रचंड राग आला होता, पण ती काहीच नाही बोलली. पुन्हा कुबेरला तिचा राग आला आणि त्यानं 4 बायकांमध्ये जर तिला मारलं तर तिचा पुन्हा खूप अपमान होणार होता. आता ती कुबेरवर प्रेम करत होती आणि त्याच्याकडून असा अपमान करून घेणं तिला खूपच जिव्हारी लागणारं होतं. एकांतामध्ये त्यानं कितीही मारलं हाणलं तरी आता ती गोष्टी बाहेर पडू देत नव्हती. मग ती वहिनी कुबेरला म्हणाली, भाऊजी, अहो विहिरीच्या पायऱ्या खूपच घसरड्या झालेल्या आहेत. 2 बादल्या पाणी काढून दिलं तर बरं होईल. आणि बघा ना, तुमचा भाऊ पण जाऊन बसलाय, कुठं आलाच नाही. आणि कुबेर म्हणाला, अहो वहिनी, मग त्यात काय इतकं उघडल्यासारखं करता? चला तुम्हाला पाणी काढून देतो. असं म्हणून तो तिच्यासोबत फक्त टॉवेल लावून तशाच अवस्थेत गेला. आणि तिची सासू लगेच कुसुमला म्हणाली, बघ कसा तिच्यासोबत गेला तिला पाणी काढून द्यायला. इथं तू आणि मी किती पाणी आणतो, पण कधी एक बादली तरी आणली का भरून त्यानं? आपलं जाऊ दे ग, पण स्वतःसाठी तरी कधी त्यानं एक कळशीसुद्धा भरून आणली नाही. लहानपणापासून सगळ्यांची कामं करतो, पण आईचं, बापाचं, बायकोचं जरा म्हणून काम करत नाही. आणि तूच आता बघ, तुझ्या डोळ्यानं बघ बाई, उद्या मी काय म्हणाले तर म्हणशील, सासू आम्हा दोघात भांडण लावते. पण ही वस्ती खूप नासकी आहे. गडी पण तसलेच आणि बाया पण तसल्याच. आता हे ऐकून कुसुमचं डोकं फिरलं आणि तिचा राग वाढला. मग कुबेरनं त्या वहिनीला पाणी काढून दिलं आणि वहिनी दात काढत एक डोळा मिचकावत त्याला म्हणाल्या, थँक्यू बरं का भाऊजी.
आता कुबेर हसला आणि म्हणाला, अरे वा वहिनी, तुम्ही तर इंग्लिश पण बोलायला लागला की. आमच्या बायकोला शिकवा की जरा असलं काहीतरी. आणि वहिनी म्हणाल्या, भाऊजी, आधी तुमच्या बायकोला आमच्याशी नीट बोलायला तरी सांगा, मग तिला शिकवीन की, त्यात काय अवघड आहे. असं म्हणून तिने कुबेर देखतच तिची ब्रा आणि पॅन्टी धुवायला सुरुवात केली. आता कुबेरने ते पाहिलं, त्याला लाजल्यासारखं झालं. त्यानं तोंड फिरवलं आणि वहिनी मी येतो असं म्हणून परत निघाला. आणि कुसुमला म्हणाला, माझं पाणी काढून दे आंघोळीला, मला आंघोळ करायची आहे. आणि चिडलेली कुसुम म्हणाली, का, तिनं आंघोळ नाही घातली वाटतं तुम्हाला? आणि तिला पाणी काढून देताना एखादी कळशी आपल्यासाठी भरून आणली असती तर बरं झालं असतं. कुबेरला तिच्या बोलण्याचा टोन समजला. ती रात्रीसारखंच आतासुद्धा टोमणे मारत बोलत होती आणि तो तिला म्हणाला, नीट बोल, नाहीतर एका रट्ट्यात उलती-पालती करीन. आणि तो पुन्हा तिला तिच्या आईवरून घाणेरड्या घाणेरड्या शिव्या द्यायला लागला. मग कुसुमनं त्याला आंघोळीचं पाणी दिलंच नाही. ती सुद्धा रागात घरात गेली आणि त्यानं रागारागातच ते अख्खं तापलेलं पाण्याचं पातेलं चुलीतच ओतलं. चूलही विझवली आणि पाणीही वाया घालवलं. पुन्हा घरात गेला आणि तिला म्हणाला, मला पुन्हा पाणी गरम करून दे, मला इथे आंघोळ करायची आहे. ती म्हणाली, आता मी देणार नाही, मला खूप कामं आहेत. आणि कुबेर म्हणाला, आता देतेस की कसं? असं म्हणून त्यानं चुलीतलं जळकं लाकूड बाहेर काढलं आणि हातात घेतलं. तशी सासू घाबरली आणि तिला म्हणाली, कुसुम, जा बाई, त्याचा राग खूप बेकार आहे, त्याला पाणी तापवायला ठेव. ती रागात बाहेर गेली आणि पाहिलं तर त्यानं चूल विझवून टाकली होती आणि तिला त्याचा खूप राग आला. तिच्या मनात त्याच्याविषयी पुन्हा निगेटिव्हिटी तयार व्हायला लागली होती. असला कसला माणूस आहे हा, याला दयामाया काहीच नाही, जनावर आहे जनावर, असं म्हणाली ती. बिनदाव्याचा बैल, व्यसन नसलेला रेडा, असं काहीबाही अलंकारिक शब्द ती त्याच्यासाठी वापरू लागली. आणि तिने घरातल्या चुलीवर त्याच्यासाठी पाणी तापायला ठेवलं आणि शेवटी त्यानं पाणी तापवूनच घेतलं. मग तो अंघोळीला बसला आणि तिला म्हणाला, माझी पाठ घासून दे. आता तिची अजिबात इच्छा नव्हती त्याला स्पर्श करायची, कारण त्या घाणेरड्या बाईनं त्याच्या छातीला हात लावला होता. म्हणून तिला त्याचीही किळस येत होती. पण तरीही नाईलाजाने त्याची पाठ घासून दिली. त्याच्या गोऱ्या विशाल पाठीवरून हात फिरवताना तिच्या शरीरात चलबिचल व्हायला लागली आणि तिचे श्वास वाढायला सुरुवात झाली. आणि अचानक त्यानं तिचा हात पकडला आणि ती थोडी शहारली, गालात हसली आणि झाली, आता पाठ घासून, आता करा आंघोळ, असं म्हणून ती तिथून निघून गेली. आणि आता तिचा राग पूर्णपणे मावळला होता. आणि तिला तर कळतच नव्हतं की काही वेळापूर्वी ती त्याच्यावर प्रचंड चिडली होती, ज्वालामुखीसारखी, आणि त्याच्या फक्त हात पकडण्यानं तिचा राग कसा काय पळून गेला. मग तो कपडे घालून आला आणि म्हणाला, मला जेवायला वाढ. तिनं त्याला जेवायला वाढलं आणि बाहेर निघाली. इतक्यात तो मोठ्या आवाजात म्हणाला, इथे माझ्यासमोर बस, माझं जेवण संपेपर्यंत तू इथून हलायचं नाही. आणि ती नाईलाजाने तिथंच बसली. मग त्यानं भाजीत भाकरी कालवली आणि पहिला घास तिच्या तोंडासमोर पकडला आणि म्हणाला, घे, खा आता. ती लटक्या रागात म्हणाली, मला नको, खा तुम्हीच. कुबेरनं तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाला, आता पुढे असं म्हणू नकोस, खा तुम्हीच, नाहीतर त्या बायकांना चारा. आणि जर असं म्हणालीस तर अख्खं जेवणाचं ताट फेकून दे तुझ्या अंगावर, समजलं का? आता खा गुपचूप. आणि आता खरं खरं तर कुसुमला तसंच म्हणायचं होतं. तो शब्द अगदी तिच्या तोंडावर, जिभेवर आला होता, पण तिने कसाबसा अडवून धरला होता आणि तिला थोडं हसायलाच आलं. मग तिनं गुपचूप तो घास खाल्ला आणि इतक्यात तिचा सासरा आला आणि त्या दोघांचं ते प्रेम पाहून आरडाओरडा करायला सुरुवात केली. खा खा, दोघं नवरा बायको मजेत खा, अजिबात कामाला जाऊ नकोस, नुसता वळूसारखा फिरून खा. आता एका मुलाचा बाप होशील, पण तुला साधी कमावण्याची अक्कल नाही. कुबेर म्हणाला, तुम्हाला मी देतोय ना खर्च निम्मा, मग तुमची काय अडचण आहे? त्याचा बाप म्हणाला, आता बहिणीचं लग्न करायचं आहे तुझ्या, मग त्याला काय हातभार लावशील की नाही, का नुसतं बायकोला मांडीवर घेऊन बसशील, गुलूगुलू बोलत चालतोस का तिला? तू मुंबईला कधी जाणार आहेस ते मला सांग.
कुबेर म्हणाला, जाईन 8 दिवसांनी. बाप म्हणाला, हे असं बोलून बोलून 2 महिने झाले. सारखा 8 दिवसांनी 8 दिवसांनी म्हणतोस, पण 8 दिवस संपून गेले तरी इथेच असतोस. कुबेर म्हणाला, आता नक्की जाईन. आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे कामं कमी आहेत. बाप म्हणाला, इतर लोकांना कामं आहेत, पण तुलाच बरी कामं नाहीत. सोकावला आहेस तू आयतं बसून खायला. आणि हे सगळं ऐकून कुसुमला खूप वाईट वाटलं, पण ती काहीच करू शकत नव्हती. कुबेरला बोललं तर तो चिडतो आणि सासू-सासरे सारखे टोमणे मारत राहतात. मधल्यामध्ये तिची घुसमट होत होती. त्यानं कानाखाली दिल्यामुळे तिच्या कानातला जुबा तुटला होता आणि तिचे दोन्ही कान रिकामे होते. पैसा नसल्यामुळे तो ते दुरुस्तसुद्धा करत नव्हता. मग आता असे 2-3 दिवस गेले आणि अचानक पलीकडच्या वस्तीवरची बातमी कानावर आली. अमक्या अमक्याची सून पाणी आणायला विहिरीत गेली. पावसामुळे पाय सटकून विहिरीत पडली आणि पोहायला येत नसल्यामुळे तिचा मृत्यू झाला. आता अशा बातम्या दरवर्षी ऐकायला यायच्या आणि कुबेरला कुसुमविषयी थोडी काळजीच वाटायला लागली. तो तिला म्हणाला, कुसुम, मी तुला पोहायला शिकवू का? कुसुम म्हणाली, काहीतरीच काय? मला नको पोहायला. आता बायकांनी गड्यासारखं पोहायचं का? मला नको तसलं काही. तो तिला खूप समजावत होता, पण ती ऐकतच नव्हती. आणि अचानक पुन्हा त्याची ती थिल्लर वहिनी आली. आणि म्हणाली, भाऊजी, अहो ऐकलं का? काय झालं? अहो पलीकडच्या वस्तीवर काय झालं ते ऐकलं ना तुम्ही? आणि आमचे हे म्हणालेत की कुबेरकडून पोहायला शिक, कारण त्यांना वेळ नाही, ते कामावर गेलेत ना. तुम्ही काही रिकामेच असता, मग चला ना पोहायला शिकवा. आणि कुबेर कुसुमकडे रागात बघत म्हणाला, चला वहिनी, तुम्हाला पोहायला शिकवतो, असं म्हणून तो तिच्यासोबत गेला. आणि आता कुसुम महाभयंकर चिडली, पण काहीच बोलू शकत नव्हती. गुपचूप तिनं शेळ्या सोडल्या आणि त्यांचे कासरे हातात पकडून शेतात निघाली. तिची सासू म्हणाली, अगं फक्त बघतेस काय? तू काय करणार आहेस की नाही? इथे तो जास्त काळ राहिला की या बाया, भटक भवाण्या त्याच्या मागे अशाच लागतात. त्यापेक्षा एक काम कर, त्याला गोड बोलून मुंबईला पाठव, म्हणजे तोही यांना विसरून जाईल आणि या बसतील बोंबलत सगळ्याजणी इथेच. आणि कुसुमनं आता ठरवलं की कुबेरला गोड बोलून इथून पाठवायचं, निदान महिनाभरासाठी तरी. आणि आता त्याच्याजवळचा सगळा पैसाही संपला होता. तरीही काही तिची हिंमत झाली नाही त्याला सांगायची की इथून कामावर जा. आणि सासूनं सासऱ्याच्या मागं किरकिर सुरू केली आणि सासऱ्यानं पुन्हा कुबेरच्या मागं किरकिर सुरू केली, कामाला जा आणि पैसे आण. पण कुबेरला आता तिला सोडून जाण्याची इच्छा नव्हती. सासू सासरे सतत टोमणे मारायचे आणि तिला खूप वाईट वाटत होतं. नवऱ्याला असं बोलल्यावर कुठल्या बायकोला चांगलं वाटेल ना? आधी तर तिलाही बरं वाटायचं कुबेरला कोणी बोललं की, आणि तीही बोलू लागायची सगळ्यांसोबत. पण आता तिला राग यायचा तिच्या नवऱ्याला कोणी बोललं तर. आणि आज रात्री ती त्याच्याजवळ खूप रडली आणि म्हणाली, कुठपर्यंत असं चालणार? मला वाईट वाटतं तुम्हाला नावं कोणी ठेवली तर. पण तुम्हाला तर त्याचं काहीच वाटत नाही. आता त्यालाही वाईट वाटलं. मग तो तिच्यासोबत शेतात जाऊ लागला. पण शेतातली कामं त्याला जमत नव्हती. अगदी तो तिच्यासोबत हातात खुरपं घेऊन खुरपायला सुद्धा बसला, पण त्याला जमत नव्हतं. मग सासरा म्हणाला, हे कोयतं घे आणि जनावरासाठी काहीतरी खायला आण. कुबेर गेला आणि त्याला ते गवत कापायला जमलं नाही आणि कोयतं त्याच्या पायावर आलं आणि त्याचा पाय चिरला. पुन्हा तो जीवाच्या आकांताने ओरडला आणि तसं कुसुमचं काळीज थरथर कापलं आणि कुसुम धावतच त्याच्याजवळ आली. इतकी तर ती त्याचा हात मोडला, त्याला भाजलं, तेव्हासुद्धा त्याची काळजी करत नव्हती. इतकी काळजी आत्ता करायला लागली होती. तिनं त्याची खूप आपुलकीनं विचारपूस केली. याआधी जेव्हा त्याला काहीतरी लागायचं, भाजायचं, तेव्हा असाच जीवाच्या आकांताने ओरडायचा. पण कोणीच त्याच्याजवळ धावत जात नव्हतं. पण आता त्याच्या जीवाभावाची बायको होती त्याची काळजी घ्यायला. आणि कुबेरने पटकन तिथलीच माती उचलली आणि जखमेवर टाकली.
तशी ती म्हणाली, अहो हे काय करता, अशानं जखम बरी होत नाही. आणि तिची काळजी पाहून कुबेरच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो म्हणाला, अगं आतापर्यंत या मातीनंच साथ दिली मला. पडलो, झडलो, रडलो, या मातीतच झोपलो आणि या मातीनंच मला सावरलं. माझ्या जखमेवर माझ्या घरच्यांनी कधी मलम लावलाच नाही. तर माझ्या जखमा या मातीनेच बऱ्या केल्या. आता मलमची भीती वाटते आणि माती जवळची वाटते. कुसुम, मी माणसाच्या नाही, कसाबाच्या पोटी जन्माला आलोय ग, ज्याला स्वतःच्या मुलाचीही काळजी नाही. पण कुसुम, तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून माझं आयुष्य सोन्यासारखं झालं, नाहीतर ते सुद्धा या मातीसारखंच मातीमोल झालं असतं. असं म्हणून त्याच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या.